नमस्कार. आपण पाहतात पुरंदर सम्राट न्यूज. आंदोलन यशस्वी करून न्याय मिळवून दिल्याबद्दल विष्णुदादा भोसले व इतरांचा आंबोडी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार. आंबोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णुदादा भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पुरंदरच्या प्रांत कार्यालयासमोर पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत व सासवडचे मंडलाधिकारी सुहास कांबळे यांची खातेन्याय चौकशी करून तहसीलदार यांनी दिलेल्या अन्यायकारक आदेशाला स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी पीडित शेतकरी सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत 37 दिवस बेमुदत आंदोलन करीत होते. आंदोलनाच्या 37व्या दिवशी पुरंदरच्या प्रांत वर्षा लांडे यांनी पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी पीडित शेतकऱ्यांच्या शेतामधून रस्ता मंजूर करण्याच्या अन्यायकारक आदेशाला स्थगिती देऊन पीडित शेतकऱ्यांना दिलासा दिला. या अतिशय निर्णायक व संघर्षमय लढ्यात विष्णुदादा भोसले यांनी आंदोलनाची सर्व सूत्रे हातात घेऊन वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार, रोजच्या बातमीचे वार्तांकन याचे योग्य नियोजन करून पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिलेल्या अन्यायकारक व जुलमी आदेशाला स्थगिती देण्यास प्रशासनाला भाग पाडून आंदोलन यशस्वी करून आंबोडी येथील पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल आज गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी आंबोडी ग्रामस्थांच्या वतीने रिपाई नेते विष्णुदादा भोसले यांचा व आंदोलनाला सहकार्य करणारे पत्रकार अशोक कुंभार, डॉक्टर विनायक गायकवाड, पत्रकार कालिदास उबाळे, उद्योजक अतुल बोंडे, चंद्रकांत शेख आदी मान्यवरांचे औक्षण करून जाहीर नागरी सत्कार आंबोडी गावचे उपसरपंच युवराज बोरकर, माजी सरपंच सुशांत भांडवलकर, रणजित बोरकर यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पीडित शेतकरी प्रकाश रणपिसे यांनी विष्णुदादा भोसले यांचे पीडित शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर आभार मानले. या लढ्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे व संपादक पत्रकार यांचे आभार मानून अनेक लोकांनी आम्हाला चुकीची माहिती देऊन आंदोलनापासून परावूत करण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही विष्णुदादा भोसले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम केले. त्यामुळे विष्णुदादा भोसले यांनी आमच्या विश्वासाला तडा जाऊ न देता अशक्य ते शक्य करून आम्हाला न्याय मिळवून दिला असे सांगितले. यावेळी महादेवराव खिंगळे पाटील, चंद्रकांत रणपिसे, अशोक रणपिसे, अरुण रणपिसे, ऋषिकेश रणपिसे, कल्पना रणपिसे, रुपाली रणपिसे, शालिनी रणपिसे, सरस्वती गंगाणी, सुनंदा रणपिसे आदी उपस्थित होते. यावेळी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे पुरंदर तालुक्याचे कार्याध्यक्ष सुधीर शेलार यांचा आंदोलनाला रोज हजेरी लावून सहकार्य केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. पुरंदर सम्राट न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक कुंभार. जानेवारी 2026 ला त्या आदेशाच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही प्रांत मॅडमच्या कार्यालयासमोर दिनांक 24/2/2026 म्हणजे 37 दिवस आम्ही आज ते आंदोलन केलं, बेमुदत उपोषण आंदोलन केलं. त्या बेमुदत उपोषण आंदोलनामध्ये पुरंदरचे वंचित शोषित घटकाचे कैवारी तसेच रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र चिटणीस माननीय विष्णुदादा भोसले यांनी आम्हाला पहिल्या दिवसापासून ते 37 दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी हजेरी लावून सुट्टीच्या दिवशी सुद्धा येऊन आमच्या आंदोलनाची सर्व जबाबदारी सांभाळून आम्हाला दिनांक 24/2/26 रोजी आम्हाला त्या आदेशावरती स्थगिती मिळवून दिली. त्याबद्दल आमच्या संपूर्ण समस्त रणपिसे कुटुंबातर्फे मी त्यांचे जाहीर आभार मानतो.
त्यांचे धन्यवाद मानतो. तसेच आपल्या समाजामधील क्रियाशील कार्यकर्ते बोंडे साहेब यांनी देखील मला खूप खूप मदत केली. मी आयुष्यामध्ये ती मदत मी कधीही विसरू शकत नाही. कारण चांगल्या काळामध्ये कोणी साथ देतं, परंतु वाईट काळ असेल तर कुणी साथ देत नाही. हा अनुभव मला ह्या आंदोलनामध्ये आला. ह्या पुरंदर तालुक्यामधील काही जे नामवंत नेते आहेत, नेते पण म्हणता येणार नाही, परंतु या आंदोलनाकडे कुणीही पाठ फिरवली नाही. परंतु या पुरंदर तालुक्याचे श्रमिक ब्रिगेडचे सरचिटणीस विष्णुदादा भोसले, बोंडे साहेब, त्याच्यानंतर माझ्या गावचे युवराज सरपंच, त्याच्यानंतर सुशांत सरपंच, त्याच्यानंतर खेंगरे पाटील, त्याच्यानंतर आमचे जे मला गायनाला वगैरे, जे मला भजन वगैरे बोलण्यासाठी जे चंद्रकांत शंख यांनी देखील मदत केली. पत्रकार, तसेच या लोकमतचे पत्रकार बापू मुळीक, त्याच्यानंतर पुरंदर सम्राटचे प्रतिनिधी अशोक कुंभार, त्याच्यानंतर बापूसाहेब हे गणेश मुळी महामुनी यांनी सगळ्यांनी मला साथ दिली आणि सगळ्यांनी येऊन मला विचारपूस केली, आमच्या आंदोलनाची दखल घेतली. त्या सर्वांचं आणि इथे माझ्या जे समाज यांनी सुद्धा मला पाठिंबा दिला आणि आमच्या समाजाने आमच्या विष्णुदादा भोसले यांच्यावरती विश्वास ठेवला. आम्हाला कमीत कमी या 1000 लोकांनी सांगितलं की तुम्ही अपील करा, परंतु आमच्या दादांनी आम्हाला साथ दिली. अपील करायचं नाही, ही चूक प्रशासनाची आहे, प्रशासनाने सुधारावं, ही चूक त्यांनी सुधारावी आणि ही त्यांनी ती सुधारून आम्हाला तो आमचा जो आदेश होता, अन्यायकारक आदेश होता, त्याच्यावरती आम्हाला स्थगिती मिळवून दिली. दादांचे माझ्यातर्फे, माझ्या संपूर्ण समस्त रणपिसे कुटुंबातर्फे, मी सगळ्यांच्या तर्फे मी त्यांचे जाहीर आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. जय भीम.